आजकाल टीव्ही गॅजेट्स याच्यामुळे मुलं 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागतात आणि मग त्यामुळे ते हेअरफॉल सारखे इश्यू घेऊन येतात. माझ्याकडे अगदी 20-20, 22-22 वर्ष वयातले मुलांचे केस गेलेले. जेव्हा एखाद्या कुटुंबातली स्त्री स्वतःला महत्त्व देते आणि स्वतःला आनंदी ठेवते, तेव्हा आपोआप इतर कुटुंब देखील आनंदी राहतं. सुंदर दिसायचं तर सुंदर लाईफस्टाईल असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सुंदर असं फक्त क्रीम लावून नाही दिसत किंवा कुठलेही भारी प्रॉडक्ट लावून किंवा साबण लावून सुंदर नाही दिसत. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी आकाश गोंदावले. आज आपल्याकडे स्पेशल एक रिअल हिरोईन आलेली आहे ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप काही अचीवमेंट केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्वचा स्पेशलिस्ट आहेत. मागची 14 वर्ष ते अविरत रुग्णांची सेवा करतायत. त्याचबरोबर त्यांना सौंदर्य स्पर्धांचा किंवा सुंदर दिसण्याचा खूप मोठा छंद आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मिसेस पुणे असेल, मिसेस महाराष्ट्र त्यांनी 2020ला ह्या दोन्ही स्पर्धा जिंकल्या. 2022ला त्यांनी मिसेस इंडिया ही सुद्धा स्पर्धा त्यांनी 2022 साली जिंकलेली आहे. नमस्ते इंडिया इंटरनॅशनल मॅगझिनच्या कव्हर पेजमध्ये जे इंडियन व्यक्ती झळकली त्या आपले डॉक्टर योगिता मॅडम आहेत, जे 72 देशांमध्ये प्रकाशित केलं जातं आणि त्याच्यावरती हा भारतीय चेहरा झळकलेला आहे. सामाजिक सेवा म्हणून एक डॉक्टर म्हणून काम करणारी आणि त्याच्याबरोबर स्वतःचा छंद, स्वतःचं पॅशन जपणारी ही एक उद्योजिका आहे, जिला आज आपण भेटणार आहे. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर योगिता रोहकाळे. तर त्यांना आपण आज भेटणार आहोत. सो मॅडम, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. तुमच्याबद्दल सांगा, तुमचं लहानपण किंवा कसं तुमचं शिक्षण लहानपणी झालेलं आहे. खरं तर आधी विजेता कॉर्नरचं खूप खूप आभार की त्यांनी माझी जीवनाची स्टोरी तुमच्या समोर मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिला. माझा जन्म आहे तो खूप छोट्याशा खेड्यामध्ये झालेला आहे. दौंड तालुक्यामध्ये बोऱ्यांदी गाव, अगदी 2000 लोकसंख्या असलेलं गाव आहे. अशा छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झालेला आहे. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला माझा जन्म आहे. आई वडील शेती करायचे. त्यांचे कष्टच खरं आमच्यासाठी प्रेरणादायी राहिले. आम्ही 3 भावंड, एक भाऊ आणि लहान बहीण, 3ही भावंड शाळेला हुशार होतो. अगदी पडकी शाळा 4थी पर्यंत शाळेमध्ये. वडिलांनी पण आमची जी हुशारी आहे ती झेडपीची शाळा. अगदी सकाळी शेणाने सारवणं, मग त्या शाळेमध्ये बसणं, मग पण तिथं खरा आमचा संस्कार तिथं आमच्यावर जडले. कष्ट करणं, अभ्यास जिद्दीने पुढे नेटाने करणं. आणि हे खरं आमच्यातली हुशारी आहे ही आमच्या वडिलांनी ओळखली आणि आमच्या 3घांनाही 4थीपर्यंत तिथे शिकून बाहेर जवळच हसबंड. आई वडिलांचं काहीच शिक्षण, वडील जुनी 11वी शिकलेले, आई अगदी 2री 3री शिकलेली आहे. पण आई स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे. शिक्षणाचं महत्त्व ओळखून झेडपी पर्यंत शाळा 4थी पर्यंत गावात होती. त्याच्यानंतर जवळच एक उरळी कांचन 7 किलोमीटर अंतरावर उरळी कांचन एक अजून थोडंसं मोठं गाव आहे. तिथपर्यंत तिथून पुढे म्हणजे 4थी ते 10वी शिक्षण माझं उरळी कांचन येथे महात्मा गांधी विद्यालयात झालं. आम्ही सकाळी जाण्याच्या पण सुविधा नव्हत्या तेव्हा. अगदी 7 किलोमीटर चालत आम्ही सकाळी लवकर निघून वेळ आली तर जायचो. कधी गाडी वाहनं जी असायची मिळाली तर जायचो, अदरवाईज चालत सुद्धा निघायचो. कधीतरी नंतरच्या काळामध्ये एसटी चालू झाली. तो 4थी म्हणजे माझा 1984चा माझा जन्म आहे. एक त्यानंतर 7-8 वर्षानंतरचा काल, म्हणजे 1990चा कालावधी. हा, तेव्हा गावागावामध्ये वाहनं नसायची आणि आमचं गाव अगदी खेड्यात आत डोंगरामध्ये असं आहे. क्वचित आठवड्याची एसटी यायची तिथं फक्त. नंतर कालांतराने ती रोज यायला लागली. मग ती त्यावेळेस मला वाटतं 75 पैसे तिकीट होतं फक्त. ते पण खूप आजोबा मोजूनच बरोबर 75 पैसेच हातामध्ये देणार. आजचे जायचे 75 पैसे, यायचे 75 पैसे, असं हाफ लहान मुलांच्यासाठी त्यावेळेस सरकारची योजना होती की त्या थ्रू आम्हाला बरोबर तेवढेच मोजून पैसे मिळायचे. आणि मग असं हे करत करत आमचे
शिक्षण चालू मुलगी झालं. म्हणून शिक्षणात काय अडथळा कधीच नाही, घरातली कधीच नाही. कामं करा, अजिबात नाही, कधीच तो नाही. काळ तसं होतं की मुलीने घरातला स्वयंपाक केला पाहिजे, घर तेच चालवलं मग पाहिजे. इतर आई वडील आणि माझे आई वडील हाच खूप फरक झाला की त्यांनी कधीच काम कर हा बर्डन कधीच नाही आणलं. त्याऐवजी अभ्यास कर हे वाक्य मात्र सतत कानावर पडायचं आईचं आणि वडिलांचं पण. अभ्यास कर, तुला मोठं व्हायचंय, तुला डॉक्टर बनायचंय. आणि त्याच्यातूनच आणि पुढे मी झालं बी डॉक्टरही झाले त्याच्यातून. तुमच्या बहीण भावंडांचं काय शिक्षण? माझी बहीणही डॉक्टरच आहे. मुलगा माझा भाऊ कृषी अधिकारी आहे. सो आम्ही तिघही भावंड खूप आता चांगलं शिकलोय, स्वतःच्या पायावर उभे आहोत. आणि 10वी नंतर आम्ही शारदाबाई पवार जे बारामतीला आहे तिथे आम्हाला हॉस्टेलला वडिलांनी 11वी-12वीला दोघींनाही घातलं. आणि मग तिथून 11वी-12वी नंतर मग डॉक्टर व्हायचं म्हटल्यावर CET नवीनच आली होती नुकतीच. मग CETचं काहीच गाईडलाईन वगैरे काहीच नव्हते. तरी आम्ही हडपसरमध्ये मी एका रिलेटिव्हकडे थोडे दिवस राहा, मग दुसऱ्या रिलेटिव्हकडे थोडे दिवस राहा, मग थोडे दिवस येऊन जाऊन एक छोटा क्लास होता जो थोडाफार CET बद्दल खूप मोठे क्लासेस वगैरे तर नाही जॉईन करता आले परिस्थितीमुळे, परंतु छोटे छोटे क्लास करत करत जे काही पुस्तकं मिळतील ते वाचत, इतरांची मित्रमैत्रिणींची पुस्तकं घेत, त्यातनं अभ्यास करत 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 आणि चांगले मार्क्स पडले. आणि मग CETला छान मार्क्स पडले आणि विशेषतः फ्री शीटमध्ये ॲडमिशन झालं माझं. आधी नगरला ॲडमिशन झालं, तिथून मग वाघोलीला ट्रान्सफर झाली आणि तिथून पुढे मग फ्रीज. परंतु ह्याच्यामध्ये पण खूप स्ट्रगल होता. खरा स्ट्रगल तर इथं चालू झाला माझा, कारण त्या काळी वाघोलीमध्ये केसनंद मध्ये भारतीय संस्कृती दर्शन हे आयुर्वेदिक विद्यालय नुकतंच 2 वर्षापूर्वी उघडलं होतं आणि आजूबाजूला काहीच नाही, जाण्या येण्याच्याही सुविधा नसायच्या. मग पुण्यामध्ये आणि मुलींचं तर खूपच हे होतं की प्रोटेक्शन काहीच नाही किंवा सुरक्षितता काहीच नव्हते. त्यामुळे मग पुण्यात राहणं मला भाग आलं. मग पुण्यात राहणं म्हणजे खर्च खूप पुन्हा. परंतु मार्क्स चांगले असल्यामुळे मला गव्हर्नमेंट हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं. आणि माझ्या वडिलांनी पण एक दुष्काळी दौंड तालुका हा दुष्काळग्रस्त भागातला, त्याच्या अनुरोधाने आणि चांगले मार्क्स मिळाले या बेसिसवर मला संत जनाबाई हे क्वीन्स गार्डन इथे एक गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, तिथं माझं ॲडमिशन झालं. मग तिथं मला अभ्यासाला खूप पूरक वातावरण मिळालं. पण 30 किलोमीटर जायला आणि 30 किलोमीटर यायला हा प्रवास रोज. कधीच बसमध्ये जागा मिळाली नाही. आमचे मेडिकलचे मोठे मोठे बुक्स हातात, बॅग पाठीवर, ते धरत धरत 30 किलोमीटरचं हे अंतर 1.5 तास आम्ही बसमध्ये प्रवास करायचो. वाघोली फाट्यावरनं केसनंद फाटा परत पुढे 2-2.5 किलोमीटर चालत जायचा आणि मग तिथं त्या कॉलेजला पोचायचं. मग तिथून पुन्हा संध्याकाळी इतका प्रवास करून यायचं. आल्यावर रात्री अभ्यास करायचा, जे असेल ते हॉस्टेलला ते खायचं. असं 5-6 वर्ष आम्ही जो BMSचा दोघींचं नाही, तिचं जे आहे तिचं BHMS आहे, ती जयसिंगपूरला तिचं ॲडमिशन झालं. ती तिकडे होते नरसोबाची वाडीच्या तिथे जवळच. तिचं तिथं हे नंबर लागला तसं जसे मार्क्स पडले तसे. सो असा आमचा BMSचा हे झाला. नंतर सरांशी ओळख झाली BMSच्या काळामध्येच. मग पिंपरी चिंचवड हसबंड डॉक्टर प्रवीण रोहकले, ते आत्ता बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. सो आमची प्रेमविवाह आहे. तेव्हा मग आम्ही आधीच ठरवलं होतं की त्यांचाही तसा मध्यम वर्गच कुटुंब आहे, पण दोघांनी जिद्दीने ठरवलं होतं की पुढं यशस्वी व्हायचं. त्या काळात पण आम्ही आधीच कष्ट करून तिथे DGOला ॲडमिशन मिळालं. YCM सारख्या मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 2 वर्ष प्रॅक्टिस केली आणि तोच आमचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. कारण लाखो पेशंट आम्ही तिथे पाहिले. तिथे एका दिवशी 30-30 डिलिव्हरीज केल्या आम्ही. एका दिवशी झोपलेले 24-24 तास जागलेलो आहे, झोपसुद्धा मिळत नव्हती. पण इतक्या प्रकारचे पेशंट पाहिले, खूप पेशंट पाहिल्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. पण आता लग्न तर केलं आम्ही, लव्ह मॅरेज केलं, पण पुढे नाही अडथळा काय नाही आला, कारण आमचं जात वगैरे सगळ्याच आता तो खूप मोठा इश्यू असतो खरं आई वडिलांचं. पण तिथेही आई वडिलांनी कधीच हे केलं नाही, बॉदरेशन केलं नाही. कॉलेज आमचं वेगळं होतं, पण YCM मध्ये नाही. कॉलेज माझं जे BMSचं ॲडमिशन झालं ते आधी हडपसरला झालं. सो ते मात्र ॲडमिशन पेमेंट शीटला झालं होतं आधी. मग मला ट्रान्सफर मिळाली लगेच 2 महिन्यातच फ्री शीटला नगरला. आणि मग मी जवळ असावं म्हणून वाघोलीत नंतर ट्रान्सफर करून घेतली, असं झालं. पण मग त्यानंतर पुन्हा
आम्ही आमच्या अभ्यासात एकदम बिझी होऊन गेलो आणि शेवटी थर्ड इयरला एक क्लास लावला होता. एक विषय हार्ड होता आमचा त्यासाठी आम्ही क्लास लावला. त्या क्लासेसमध्ये सर पुन्हा भेटले. मग परत आमची ओळख झाली. तिथून पुढे मग कोणी प्रपोज केलं? सरांनीच. ओके. बरं, इथपर्यंतचा जो काही प्रवास झाला याच्यामध्ये आई वडिलांची साथ मिळाली, बहीण भावंडांची साथ मिळाली, असं काही प्रसंग आला का ज्या तिथं वाटलं की शिक्षण सोडावं लागेल किंवा अशी काही परिस्थिती आली? सुदैवाने अशी परिस्थिती कधीच आली नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आई वडिलांचा साथ आला. कष्ट तर होतेच अपार, पण त्यांच्या आशीर्वादाने पुढेच जात राहिलो. कधीच मागे वळून पाहायची वेळ आली नाही किंवा संकटही आली नाहीत. कदाचित आली असतील पण ती आता जाणवली नाहीत, कारण जिद्द खूप होती करण्याचे. हे सगळं आता डॉक्टरकीचा अभ्यास एवढा खूप सारा, म्हणजे मी फक्त ऐकूनच आहे. हो, सर्जरीच्या पेपरला मी एक क्षण सुद्धा झोपलेले नव्हते सर. लास्ट 24 तास पूर्ण, ज्या दिवशी माझा आदल्या दिवशीचा पेपर संपला, आल्यानंतर घाई जेवले, रात्रभर अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पेपरला गेलो होतो. 1 मिनिट सुद्धा झोपलं नव्हतं. फुल टेन्शन आणि अभ्यास खूप फास्ट, भयानक अभ्यास. ही जी पॅशन आहे सुंदर दिसण्याची, अच्छा, कसं आपण लहानपणापासून सुष्मिता ऐश्वर्याला बघतच वाढलो होतो. तर मनात कुठेतरी सुप्त इच्छा होती की आपण एखाद्या वेळेस स्टेजवर जावं किंवा शो करावा, एक शो तरी जरूर करावा, ती इच्छा होती. लग्नानंतर खरं तर पहिले वर्ष आधी सेटल होण्यात गेले की मग हॉस्पिटल टाकायला आमच्याकडे पैसे नव्हते ना. आम्ही ठरवलं होतं की स्वतःच्या जिद्दीनेच करायचं जे काही करायचं. आम्ही जवळपास 2 लाख रुपये आमच्या सासऱ्यांकडनं कर्ज म्हणून घेतले होते आणि OPD टाकली. एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की आम्ही 2 महिन्यामध्येच ते कर्ज त्यांचं फेडलं. छोट्याशा OPDचं रूपांतर नंतर 14 बेडच्या हॉस्पिटलमध्ये झालं आणि ते 14 बेडचं हॉस्पिटल अजून यशस्वीरित्या अविरत चालू आहे. रुग्णसेवा आम्ही अजूनही देत आहोत. आता मॉडेलिंगकडे वळण्याचं कारण असं की हेच की ऐश्वर्या सुष्मिताला बघतच मोठं झालो, मनात इच्छा होती. मग फॅमिली आणि ह्याच्यामध्ये जवळपास 10-12 वर्ष निघून गेली लग्नानंतरची. मग कुठेतरी वाटायला लागलं किती दिवस आपण फक्त घर, फॅमिली, रुग्णसेवा, स्वतःसाठी काहीतरी वेळ द्यावा अशी इच्छा व्हायला लागली. मग तसं पूर्वी पाहिलं तर कदाचित ओळखणार पण नाही मला. मोठा चष्मा किंवा माझी राहण्याची, कधी स्वतःकडे लक्षच दिलं नव्हतं. पण मग ज्यावेळेस मी ह्या प्लॅटफॉर्मकडे वळले तेव्हा मग स्वतःतला कलागुणांना वाव मिळाला आणि स्वतःतला आत्मविश्वास अजून वाढला. खरं तेव्हा लक्षात आला तो आत्मविश्वास म्हणजेच आपली ब्युटी. आणि मी सगळ्या स्त्रियांना हेच सांगू इच्छिते की स्वतःला महत्त्व द्या. जेव्हा एखाद्या कुटुंबातली स्त्री स्वतःला महत्त्व देते आणि स्वतःला आनंदी ठेवते तेव्हा आपोआप इतर कुटुंब देखील आनंदी राहतं. स्त्रियांना मी कधीही प्रश्न विचारला, माझे वेगळे लेक्चर्स असतात, एक क्वेश्चन मी नेहमी विचारते, तुमच्यासाठी महत्त्वाचं कोण? तर मोस्ट ऑफ द 80% स्त्रिया माझा हजबंड महत्त्वाचा, माझा मुलं महत्त्वाची. तर तसं नाही. महत्त्वाची तीच तिच्यासाठी फार महत्त्वाची. आधी तिने तिला स्वतःला खुश ठेवायला शिकलं पाहिजे, तरच ती सगळ्या कुटुंबाला देखील खुश ठेवते. आणि हीच खरी ब्युटी आहे. खूपच छान. म्हणजे स्वतःला जर महत्त्व नाही दिलं तर इतरांना महत्त्व देऊच शकत नाही माणूस. बरोबर. आणि ती आनंदी तर फॅमिली आनंदी, ऑटोमॅटिकली आनंदी होतो. तुम्ही जर आनंदी राहिलात तर. तुम्हीच दुःखी असाल तर तुम्ही बट ऑब्वियस अजाणतेपणे सुद्धा रागानेच बोलणार. बरोबर. काहीतरी मुलांना काहीतरी बोलणार, नवऱ्याला काहीतरी बोलणार आणि वातावरण खराबच होणार. तर हा विषय फार महत्त्वाचा वाटला किंवा खूप छान वाटला हा विचार की महिलेने स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. मग तुम्ही कुटुंबात सगळ्यात जास्त कोणाला महत्त्व देता? मीही मलाच देते. मी विषयच ऍक्च्युली मी सुरुवातच तिथून केली. तेव्हाच मला जाणीव झाली आपण आनंदी मला असं वाटलं की मी माझ्या कलागुणांना वाव दिल्यानंतर जो आनंद मला झालाय तो त्याच्यानंतरचा जो काही बदल माझ्यामध्ये झाला तो खरंच खूप पॉझिटिव्ह होता आणि त्याचाच इम्पॅक्ट फॅमिलीवर पण पडला. फॅमिलीनेही मला कधीही या बाबतीत मागे खेचलं नाही, कधीच नाही. मला सुदैवाने आईवडिलांसारखेच प्रेम करणारे सासू सासरे मिळाले. सासरे लग्नानंतर काही वर्षातच एक्सपायर झाले. ती खंत अजूनही मनात आहे की हे यश पाहायला ते पाहिजे होते. म्हणजे ती खरंच खूप जाणवते. तसे पाहिले तर मला 5 सासरे आहेत. त्या 5 सासऱ्यांपैकी लहान सासऱ्यांची लहान सुनबाई मी. पण अजूनही आम्ही महाशिवरात्रीच्या वेळेस सगळे 5ही यांचे कुटुंब एकत्र येतो, एकत्र बोलतो, हे करतो. आता लग्नानंतर एक लहान मुलगी जेव्हा माझी झाली, मला आता 18 वर्षाचा मुलगा आहे आणि 11 वर्षाची मुलगी आहे. ती जी मुलगी आहे ती 2 वर्षाची होती तेव्हा आम्ही पहिली ट्रिप केली आमची.
तर ती लहान छोटी मुलगी माझ्या चुलत जाऊबाईंकडे नगरला होती. म्हणजे आम्ही दोघंही गेल्यानंतर तिकडे सुट्टीला आम्ही पाठवली होती. पण मी ट्रिपला गेले, पण माझ्या मनात हेच की माझी मुलगी कशी असेल, काय असेल, आपल्याला सोडून राहील का नाही. तिला मी जेव्हा कॉल करायचे ती माझ्याशी बोलायची सुद्धा नाही. तू बोलू नको मम्मी, मला खेळायचंय. म्हणजे इतका त्या लोकांनी जीव तिला लावला होता की तिला आईची थोडी सुद्धा आठवण आली नव्हती. एकत्र मोठं कुटुंब आमचं. आणि नगरला ती माझ्या यांच्याकडे जाऊबाईंकडे राहिली होती. आणि मुलं पण सुदैवाने तशीच हुशार आहेत. आताही त्याच मार्गावर तेही चाललेले आहेत. एकत्र कुटुंबामध्ये दीर आहे, जाऊबाई आहेत, त्याही टीचर आहेत. दीर PCMC मध्ये कामाला आहेत. आणि दोघंही शांत आहेत, त्यांची मुलंही शांत. आणि म्हणजे लहान वाढताना पण मी एकत्र कुटुंबात वाढले. सासरीही मला एकत्र कुटुंबही मिळालं. इतकं मोठं एक खरंच मोठं नशीब आहे माझं. डॉक्टर आणि एवढं सगळं तुम्ही पॅशन जोपासताय सौंदर्याचं, हे संतूर मम्मी आहात तुम्ही, तर नक्की सांगा. आमच्या खूप साऱ्या महिलांना काय ना संतूर सामन्यानी उरळ घातले पण ते काही सुंदर झाले नाही. सो काय टिप्स आहेत सुंदर राहण्याच्या? सुंदर राहण्याचं जसं मी मगाशी सांगितलं की तिने स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट स्वतःला महत्त्व दिलं की विचार संतुलित राहतात. आणि अगदीच प्रॅक्टिकली बोलायचं तर तुमची जी जीवनशैली आहे ती खरं योग्य असली पाहिजे. सुंदर दिसायचं तर सुंदर लाईफस्टाईल असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सुंदर असं फक्त क्रीम लावून नाही दिसत किंवा कुठलेही भारी प्रॉडक्ट लावून किंवा साबण लावून सुंदर नाही दिसत. तुम्हाला तुमचं सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला व्यायाम, आहार, निद्रा आणि मेडिटेशन म्हणजे स्पिरिच्युअल असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जसं आहार आहे, आहारामध्येही आजकाल तर खूपच भयानक फास्ट फूड आणि फास्ट फूड खायचं आणि सुंदर दिसायचं तर मग विसरायचं सुंदर दिसणं. तुम्हाला हे पाळावंच लागतं. व्यायाम आणि योग्य संतुलित आहार, प्रोटीन रिच आहार आणि मोड आलेली कडधान्य. शक्यतो माझं सांगणं असं असेल की जे परंपरागत सांगितलं आपल्याला जीवनशैली, आयुर्वेदामध्ये जी वर्णन केली ती जर फॉलो केली तर नक्कीच तुमची स्किन नॅचरल ग्लो होते. कारण तुमची त्वचा म्हणजेच खरं तुमचा आरोग्याचा आरसा असते. जर तुमचं आरोग्य चांगलं, तुमचं पचन चांगलं, तर तुमच्या असणारा ग्लो हा नॅचरल असतो. तो कुठल्याही ग्लो येत नाही. आणि मुळी स्त्रियांनी स्वतःची सौंदर्याची परिभाषाच ही इतरांच्या नजरेतनं नसावी. जे काय आहे ते स्वतःला ॲक्सेप्ट करून खूप म्हणजे जो कलर आहे त्यापेक्षा वेगळं तर काही होत नाही. ॲक्च्युली मी आता स्किनमध्ये पण प्रॅक्टिस करते, हेअरमध्ये प्रॅक्टिस करते आणि गायनॅकमध्ये पण प्रॅक्टिस करते. तर एक साधारणतः 9 वर्षापूर्वी आठवतं मला, एक मुलीला घेऊन तिचे वडील आले होते. म्हणजे ते नुकतंच लग्न झालेली मुलगी होती आणि खूप टेन्शनमध्ये मला दिसलं. म्हटलं काय झालं? म्हणे माझ्या मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर मला मुलीला घरी आणले मी, म्हणजे माहेरी आणले, पण मला जावई बापूंचा फोन आला की तिला आता परत पाठवू नका. मग का पाठवू नका, याचं कारण काय? तर ते म्हणे की ती लग्नाच्या आधी गोरी दिसत होती, लग्नानंतर ती नाही हे दिसत आहे, मला नाही आवडत आहे. म्हणजे हे 9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी थोडी हिस्ट्री घेतली, मी पाहिलं, लक्षात आलं माझ्या, तर ते थोडंसं टॅनिंग होतं ते. परंतु मानसिकता की हजबंडच्या याच्यामध्ये की नाही, मला हजबंडनी तिचा आत्मविश्वास पूर्णपणे खचून गेला होता. ती रडून रडून फुल टेन्शनमध्ये की आता मला माझा नवरा ॲक्सेप्ट करेल की नाही. तर त्यानंतर मी तिला काही तिचे औषधं वगैरे ॲड करून दिले, तिचं रंग उजळण्याची ट्रीटमेंट किंवा ग्लुटाथायॉन सारखे मेडिसिन्स दिले. तिचं टॅनिंग पूर्णपणे जाऊन ओरिजिनल कलर तिचा परत आला. ह्या गोष्टीला 5-6 महिने गेले. त्यानंतर आता ती तिच्या सासरी आहे, तिला मुलगी पण आहे, एक येते मला मध्ये आधी भेटायला. पण महत्त्वाचं असंच आहे की दुसऱ्यांच्या परिभाषेतनं स्वतःला नका तुम्ही तोलू. स्वतःचा आत्मविश्वास ठेवा. रंग तर काय, रंग हा विषय नसतोच. विषय असतो तुमचा आत्मविश्वासाने त्या माणसाच्या पुढे जाणं, स्वतःसाठी उभं राहणं. आणि हीच खरी ब्युटी असते. स्त्रियांनी तीच ब्युटी सांभाळली पाहिजे एक्सटर्नल ब्युटीपेक्षा. तुमचा आत्मविश्वासच तुमचं खरं सौंदर्य आहे. त्याच्यावरतीच तुम्ही उठून दिसता. तुम्ही कितीही सुंदर दिसत असाल, तुमच्यामध्ये तो आत्मविश्वासच नसेल तर काहीच नाहीये. एक सुंदर जीवन जगण्यासाठी कोणती जीवनशैली अवलंबली पाहिजे आजच्या या काळामध्ये असं तुम्हाला वाटतं? खूप काही जास्त न करता
तेच जे मी बोलले की आयुर्वेदाने जी आपल्याला लाईफस्टाईल सांगितलेली आहे ती फॉलो करणं. वेळच्या वेळेला खूप सिंपल आहे. सकाळी वेळेला उठल्यापासून सांगा, असं वेळेला काय करायचं? वेळेला उठणं. वेळेमध्ये किती वाजता? सकाळी साधारणतः सूर्योदयाच्या आधी तर कमीत कमी उठणं फार गरजेचं आहे. 5 वाजता उठणं गरजेचं आहे. 6 ते 7 तासाची झोप झाल्यानंतर 5 वाजता उठणं. त्यानंतर आपल्या जे काही दैनंदिन क्रिया त्या करून त्याने व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, सकाळची ऊर्जा जी पॉझिटिव्ह असते ती किती वेळ घेणं. मेडिटेशन केलं पाहिजे? मेडिटेशन तुम्ही कमीत कमी, आता वेळेनुसार आहे, पण कमीत कमी 20 मिनिटं तरी करायला हवं. मेडिटेशनच्या काही पद्धती खूप साऱ्या आहेत. म्हणजे तरी तुम्ही प्राणायाम सिंपल एकच सांगेल मी की श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. जितकं तुमचं मन शांत होईल श्वासाकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर तितकं इतर कशानेही होत नाही. की म्हणजे आजकाल बरेच वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत की म्युझिक लावून मग मेडिटेशन करणे, पण श्वासाकडं लक्ष केंद्रित करून जे मेडिटेशन केलं जातं त्याने जास्त लाभ मिळतो किंवा त्याने जास्त फायदा मिळतो. मग त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्हाला यूट्यूबच्या इतर चॅनलला पण मिळतील. नेक्स्ट पुढं काय केलं? व्यायामानंतर तुम्ही नाश्ता. आता बऱ्याच स्त्रिया काय करतात, नाश्ता स्किप करतात किंवा बऱ्याच जणी वर्किंग वुमन आहेत आजकाल, टीचर लोक साधारणतः फक्त चहा चपाती खाणार आणि निघणार. खरं तर नाश्ता हा फार महत्त्वाची गोष्ट आहे, जो हेल्दी आणि पोषक असला पाहिजे, ज्याच्यामध्ये कडधान्य, प्रोटीन याचा जास्त समावेश असला पाहिजे. चहा चपाती हे विरुद्ध नाही. बऱ्याच स्त्रिया चहा चपाती खात आहेत आणि मग नाश्त्याला बोलतात. मी त्यांना तेच सांगायचा प्रयत्न करते. ओपीडीमध्ये माझे बरेच पेशंट असतात, त्यांना विचारलं की हेच खाल्लेलं असतं त्यांनी. खरं तर नाश्ता हा हेल्दी आणि चांगला असावा. ड्रायफ्रूट्स, त्यानंतर मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या ह्यांचा समावेश त्यांच्या आहारामध्ये, नाश्त्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही दुपारचं जेवण 4 वाजता काय हलकंच काही खायचं असेल तर, आणि संध्याकाळी पुन्हा लवकर जेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. 9च्या आधी जेवलं तर अतिउत्तम, आणि तेवढंच लवकर सुद्धा 10पर्यंत झोपणं गरजेचं आहे. आजकाल TV, गॅजेट्स याच्यामुळं मुलं 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागत आहेत आणि मग त्यामुळे ते हेअरफॉलसारखे इश्यू घेऊन येतात. माझ्याकडे अगदी 20-20, 22-22 वर्ष वयातले मुलांचे केस गेलेले आहेत. असे मुलं येतात कारण त्यांची लाईफस्टाईलच प्रॉपर नाही आहे. खाण्याची जर हिस्ट्री जर त्यांची घेतली तर मोस्टली हेच वडापाव, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर हेच त्यांच्या खाण्यामध्ये जास्त आहे. पाण्याचं प्रमाण आजकाल कोणीच फॉलो करत नाही. तुमच्या 20 किलोला 1 लिटर पाणी तुम्ही प्यायलाच हवं, पण काहीच हिशोब नसतो तो की मी किती पाणी पिलं हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. कोल्ड्रिंक्स आणि याचंच प्रमाण खूप जास्त आहे आजकालच्या मुलांच्या याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना बरेच डायजेशनचे प्रॉब्लेम आहे. बरेच जण उशिरा उठत आहेत, अगदी 10-11 वाजता. जे मल तुमचं सकाळीच पास आउट झालं पाहिजे किंवा त्याच्यातनं जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडले पाहिजेत, ते तसंच पोटामध्ये राहते. मग त्याच्यातनं जे टॉक्झिन्स आहे ते पुन्हा रिअब्सॉर्ब होत आहेत आणि त्याच्यातूनच पुन्हा मग स्किनचे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत, पुन्हा तुमचे हेअर लॉस होते, पुन्हा तुम्हाला पिंपल्स येत आहेत. तुमचं वेळेला पोट साफ होणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही वेळेला उठलं पाहिजे, पण ते वेळेला उठतच नाही आहेत मुलं. बरं, समजा एखाद्या व्यक्तीचं किंवा महिलेचं किंवा मुलांचं जर हेअर फॉल झालेलं आहे किंवा होतोय, तर हे ट्रीटमेंटने थांबू शकतं का? आणि त्याच्यावरती पुन्हा केसही येऊ शकतात का नॅचरल वेनी? डेफिनेटली येऊ शकतात. माझ्याकडे असे खूप सारे पेशंट आहे माझे. तुम्ही माझ्या डॉक्टर योगिता रोहकले या इंस्टाग्राम पेजवर पण त्याचे बिफोर अँड आफ्टर पाहू शकता. खूप पेशंटचे म्हणजे तरुण वयात आता जायचे, मी आता ही कारणं तर सांगितलीच केस, पण जर गेलेले केस परत आणायचे असतील तर खूप ट्रीटमेंट ॲडव्हान्स आपल्याकडे आहेत. एक्झोझोम आहे, GFC ट्रीटमेंट आहे, प्लाझ्मा थेरपी आहे, मेझोथेरपी आहे. या ट्रीटमेंटने तुमचे स्वतःचे गेलेले केस परत येऊ शकतात. फक्त एवढंच की खाली ते बीज असणं आवश्यक आहे. जर हेअर रूट नसेल तर जो हेअर रूट पॅपिला जर डिस्ट्रॉय झाला असेल तर त्याला ट्रान्सप्लांट हा एकच ऑप्शन आहे. पण जर रूट पॅपिला असतील तर आपण ते परत नक्कीच आणू शकतो. म्हणजे सपोज आता तुमचे केस गेलेत बऱ्यापैकी, पण मागच्या 6 महिन्यातले केस परत येऊ शकतात. प्लाझ्मा थेरपीमध्ये आम्ही ब्लड काढतो पेशंटचं, त्यातनं सिरम बाजूला करतो, त्याच्यामध्ये बायोटीन, पेप्टाईड ॲड करून इंजेक्शनद्वारे ते डोक्यामध्ये दिलं जातं, ज्याच्यातनं पटकन केस येतात. मोस्ट ॲडव्हान्स ट्रीटमेंट स्ट्रॅटर्जीज आपल्याकडे आहेत की जेणेकरून खूप चांगले रिझल्ट्स आहेत. 80 ते 90% केस तुमचे परत येऊ शकतात. फंटास्टिक. जे काही लोकांचे केस गेलेली आहेत किंवा जात आहेत त्यांनी तात्काळ मॅडमशी संपर्क केला पाहिजे असं मला वाटतं, आणि निराश न होता की अरे आता मी तर
माझं टक्कल पडलं, मी तर म्हातार झाला, आता इथून पुढे काही होणार नाही. तर मॅडम सांगतात की त्यांच्याकडे खूप साऱ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, त्याच्या माध्यमातून तुमची गेलेली केस 80 ते 90% परत येऊ शकतात. आणि त्यांचा जो चॅनल आहे योगिता रोकाले, याच्यावरती जा, तिकडे सुद्धा खूप साऱ्या लोकांचं त्यांनी जे इंस्टाग्राम पेज DR योगिता रोकाले, हां, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही लोकांचे रिव्ह्यूज पाहू शकता किंवा त्यांनी घेतलेलं ट्रीटमेंट बिफोर आणि आफ्टर काय झालेलं आहे तेही पाहू शकता. सो हे झालं केसा रिलेटेड. स्किन रिलेटेड आज तरुण वय ऐकलं तर फार कमी आहे, पण चेहरा बघितला तर असं वाटतं की बुवा जास्त वय दिसत आहे. हो, हो, हो. हे त्वचेसाठी बरेचसे काही रोग आहेत, तर त्याची तुमच्याकडे काय काय ट्रीटमेंट किंवा आहेत? आपल्याकडे सगळ्या स्किन हेअरच्या ट्रीटमेंट होतात आणि आपला प्लस पॉईंट असा आहे की गायनेकची ट्रीटमेंट पण केली जाते. बऱ्याच स्त्रियांच्या चेहऱ्यावर पिंपल्स यायचं कारण असतं त्यांचे हॉर्मोन्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो. त्यांच्या चेहऱ्यावर केस पण आलेले असतात कारण पिरियड्स रेग्युलर नसतात. त्यांची चुकीची लाईफस्टाईल म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यात आधी त्यांचं ते हॉर्मोनल करेक्शन करणं खूप गरजेचं असतं. कुठल्याही स्किन डॉक्टरकडे गेलं तर ते पिंपलसाठी ट्रीटमेंट देतात, परंतु त्याचं जे मेन रिझन आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स, ते ट्रीट होणं आधी खूप गरजेचं असतं. तर आपल्याकडे गायनॅकची पण ट्रीटमेंट केली जाते. याच्यामुळे दोन्ही या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकाच ठिकाणी सोल्युशन केलं जातं की जिथं हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी तुम्हाला वेगळ्या सेपरेट गायनेकोलॉजिस्टकडे न जाता हॉर्मोनल इम्बॅलन्सची पण ट्रीटमेंट दिली जाते आणि मग होलिस्टिक एक टॉप टू टोज पूर्ण ट्रीटमेंट आपल्याकडे होते. स्त्रियांसाठी तर खूपच बेस्ट ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे आणि स्किनमध्येही बऱ्याच लेझर्स आहे, त्यानंतर हायड्राफेशियल आहे, मेडिफेशियल आहेत, असे वेगवेगळे फेशियल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. अगदी आता आजकाल तर आयब्रोचे केस नसतात, मग तिथे आर्टिफिशियल केस काढण्याला मायक्रोब्लेडिंग ट्रीटमेंट म्हणतात, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. BB ग्लो आहे, एव्हरीथिंग, सगळ्या प्रकारचे जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत त्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे पिरियड्स मागे पुढे होतात, त्याच्यामुळे गर्भधारणा पण होत नाहीये, PCOD म्हणतात त्याला, जे स्त्रीबीज वेळेवर तयार होत नाही, ते वेळेवर फुटत नाही आणि अशातूनच तो हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातो. कारण एक प्रेग्नेन्सी राहायला काय लागतं, एक धातू आणि एक स्त्रीबीज, ते नॉर्मल असणं गरजेचं आहे, पण स्त्रियांच्या मध्ये स्त्रीबीजच तयार होत नाही आणि म्हणून मग हा हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो, जेणेकरून पुढे इन्फर्टिलिटी. ॲक्च्युली PCOD त्याचं स्त्रीबीज तयार न होणं किंवा हे याच्यामागे मेन रिझन असतं वजन. सो ते वजन कमी ठेवणं खूप गरजेचं आहे. PCOD हा एक आजार नसून ती एक लाईफस्टाईलमुळे, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तयार झालेली एक बॉडीमध्ये झालेली ती एक कंडिशन आहे. आणि आता प्रत्येक 4 लेडीजच्या मागे एका स्त्रीला PCOD आहे, कारण आत्ताची बैठी लाईफस्टाईल, खाण्याच्या चुकीच्या पद्धती. तर याच्यासाठी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगणं फार इम्पॉर्टंट आहे. व्यायाम करणं, ॲक्टिव्ह राहणं, मेडिटेशन करणं, स्ट्रेस आजकाल इतका प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्ट्रेस इतका अविभाज्य, पण स्ट्रेस हा एक्सटर्नल आहे ना, शेवटी इंटरनल तुम्ही स्टेबल राहिले पाहिजे. ते टेक्निक शिकणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्ट्रेस घेतच राहिले तर बऱ्याच माझ्याकडे IT कंपनीतल्या खूप मुली येतात, अगदी यंग, भयानक त्यांच्या मागे ते लोड असतो की हे टार्गेट कम्प्लीट करायचं. मी तिला एकच प्रश्न विचारते, कोण इम्पॉर्टंट आहे? तुझी कंपनी इम्पॉर्टंट आहे, ते टार्गेट इम्पॉर्टंट आहे का तू इम्पॉर्टंट आहे? तू कंपनीसाठी आहे का कंपनी तुझ्यासाठी? हा विचार करतो आधी. मग ते त्यांना रिअलाइज होतं आपण खूप पळतोय त्या टार्गेटच्या मागे. आधी स्वतःला बघणं फार गरजेचं आहे, स्वतःची लाईफस्टाईल जगणं गरजेचं आहे. कारण खूप इतके सारे नाईट ड्युटीज, 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्यांची झोप नाही, बायोलॉजिकल क्लॉक पूर्णपणे डिस्टर्ब आहे, खूप सारे त्यांचे पचनाचे प्रॉब्लेम्स आहेत. अगदी यंग फेजमध्ये 26 एजच नाही ना की तुमचे डिस्टर्ब झालं आहे. 50 वर्ष वय झालं आहे मग तुमचा काही प्रॉब्लेम आहे, मग ठीक आहे. अगदी नवीन यंगस्टर्सला देखील, आणि त्यामुळे त्यांच्या स्किनमध्ये पण एजिंग खूप फास्ट दिसते. फास्ट फूड खाल्ल्यामुळे काय होतं आहे, ग्लायकेशन प्रोसेसमुळे स्किन तुकतुकीत राहण्यासाठी काय गरजेचं असतं, इलॅस्टिन आणि प्रोटीन, इलॅस्टिन आणि कोलॅजन गरजेचं असतं. इलॅस्टिन, कोलॅजन, दरवर्षी आपल्या स्किनमधनं 1% कोलॅजन व्हॅनिश होत आहे. आणि त्यात जर तुम्ही जास्त गोड पदार्थ खाताय, हे मैद्याचे पदार्थ खाताय, पिझ्झा बर्गर खाताय, कोल्ड्रिंक्स घेताय, मोमोज खाताय, या सगळ्यामुळं काय होतं, ग्लायकेशन म्हणजे एजिंग प्रोसेस खूप फास्ट होते. हे इलॅस्टिन, कोलॅजन, फायबर खूप कडक होतात आणि स्किन सॅग व्हायला लागते, ओपन पोर्स दिसायला लागतात. जिचं वय 30 आहे तीच आता 32, 35, 38 वर्षाची दिसायला लागते. असं हे त्याचऐवजी एनर्जी लेवल जर आपण अगदी आता जुन्या लोकांची पाहिलं तर आता कधी कधी हेवा वाटतो की आपल्यापेक्षा त्यांची एनर्जी लेवल जास्त चांगली आहे, कारण त्यांनी ते रूल्स लाईफचे फॉलो केलेले आहेत जे आपण नाही केलेले.
सतत खात राहणं. आद्यशयन हे एक आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. केस आता खूप लहान मुलांचे पण पांढरे होत आहेत का? खूप सारे वेफर्स खात आहेत, सॉल्टी फूड खात आहेत. जितकं मीठ जास्त खाताल तुमचे केस पांढरे होत आहेत. तुम्हाला न्यूट्रियन्स, मायक्रो न्यूट्रियन्स मिळतच नाही आहेत ना पिझ्झा बर्गरमधनं. त्यामुळे तुमचा हेअरफॉल, लहान वयातच हेअरफॉल आहे, लवकरच केस पांढरे झालेले आहेत. त्याची कारणं हीच आहेत. तुम्ही काय खाता आणि काय आयुष्य जगताय ह्याच्यातच तुमचे आजार हे होतात. आणि त्याचं सोल्युशन देखील त्याच्यातच आहे. खूप सारे औषधं घेण्यापेक्षा मी सगळ्यांना एवढंच सांगेल की प्रॉपर लाईफस्टाईल जगणं जास्त महत्त्वाचं आहे. अँटी एजिंगसाठी घरगुती काय उपाय? अँटी एजिंगसाठी तेच सांगेल, खूप एक्सटर्नल उपायांपेक्षा तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणं आणि हायड्रेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. बेसिक स्टेप्स मी स्त्रियांना सांगेल की बऱ्याच जणी फक्त पावडर लावतात आणि बाहेर जातात, म्हणजे मोस्टली ज्या हाऊसवाईफ आहेत त्या फक्त तेवढंच नाही करतात. 3 बेसिक स्टेप्स त्यांनी फॉलो करावे. सगळ्यात इम्पॉर्टंट एक प्रॉपर फेसवॉश, दुसरं मॉइश्चरायझेशन करणं खूप गरजेचं आहे. जितकं मऊ ठेवताल, हायड्रेशन करताल त्वचेमध्ये, तितकी त्वचा तुमची प्लम्पी राहते. आणि ऑफकोर्स ऊन बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणंही तितकंच इम्पॉर्टंट. म्हणजे 3 स्टेप प्रत्येक स्त्री काय पुरुषाने देखील फॉलो करण्यासारखं आहे. फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. हेल्दी आहार, मानसिक संतुलन तितकंच महत्त्वाचं. ज्या लोकांना खरंच हेअर प्रॉब्लेम्स आहेत किंवा गर्भधारणा होत नाहीये किंवा काही PCODचे प्रॉब्लेम आहेत, तर डेफिनेटली मॅडम खरांचा संपर्क करू शकता. शी विल हेल्प यू फॉर कम आउट द हेअर फॉल और स्किन रिलेटेड तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या संदर्भात पण ते तुम्हाला मदत करू शकतात. सो डेफिनेटली आम्ही खाली चॅट बॉक्समध्ये त्यांचा नंबर देऊ. इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर हेअर कनेक्ट विथ हर. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही आज जे काही यश मिळवलं आहे, तुम्ही तुमचं पॅशन जगलं आहे. आमच्या महिला पॅशन जगत नाही आहेत. तुम्हाला हे पॅशन जगण्यासाठी कुणी प्रेरित केलं का तुमची प्रेरणाच होती की नाही मला हे जे मिस पुणे असेल किंवा मिस महाराष्ट्र असेल किंवा मिस इंडिया असेल हे तुम्ही किताब जिंकलेले आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणी दिली? किंवा स्वयंप्रेरणा तर होतीच, परंतु त्याला बळ माझ्या मिस्टरांनी जास्त दिलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला आणि कुटुंबाचाही खूप मोठा सहभाग मला मिळाला, त्याच्यामध्ये आधार मिळाला. तर यामुळे मी सगळं करू शकले. तुमचे मिस्टर पण फार यशस्वी आहेत. ते डॉक्टरपेक्षा मला जास्त यशस्वी बिझनेसमॅन वाटतात. याच्यामध्ये तुमचं किती हात आहे? जसं म्हटलं जाते प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसंच आहे. मी तर फोकस माझा तर खरं हे त्यांचंच टॅलेंट म्हणेल सगळं. मी माझं प्रामाणिकपणे हॉस्पिटल वर्कलोड मी सांभाळला. त्यातनं जे काही रेव्हेन्यू किंवा जे काही मिळत होतं ते योग्य ठिकाणी चातुर्याने लावणं हे मेन काम त्यांनी. बऱ्याच जणांना अर्निंग असतं पण ते कुठे इन्व्हेस्ट करायचं याच्यामुळे सक्सेस कदाचित थांबतो. पण सरांनी ते प्रॉपर वेने इन्व्हेस्ट केलं. याच्यातून खूप सारे हॉटेल आणि कन्स्ट्रक्शन साईट्स, हां हॉटेल्स आहेत, लॉजिंग आहेत, की सरांनी योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केलं आणि मग ते आता मोठा वटवृक्ष झालेला आहे. राधाकृष्ण हॉटेल आहे, त्याने फ्रँचायझीज आहेत, कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत बऱ्याच. बिझनेसला वेळ ॲक्च्युली कुटुंब, मुलांचा अभ्यास आणि याच्यातनं थोडाफार होतो माझा, पण सर मोस्ट ऑफ द टास्क सरच पाहतात. तुमचं प्रोफेशनल अर्निंग पेक्षा अदर सोर्स मधून येणार अर्निंग जास्त आहे का कमी आहे? इक्वल म्हणेल मी. तुमच्या आयुष्यातले असे 4-5 लोक ज्यांनी नसते तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही जिथं कुठं आज आहात तिथं नसता, अशी 5 लोक ज्यांना तुम्ही क्रेडिट द्याल की येस यू आर देअर फॉर मी, दॅट्स व्हाय आय एम हिअर, असं? डेफिनेटली आई आणि वडील. वडिलांनी सपोर्ट केला म्हणून तर कदाचित त्यांनी जर लवकरच इतर पॅरेंट्ससारखं लग्न करून दिलं असतं तर कदाचित इथपर्यंत नसतं आलो. आई वडिलांनी सपोर्ट केला. लग्नानंतर इतकं चांगले सासरचे लोक मिळाली, सासू सासरे, माझे हस्बंड यांनी खरंच खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच मी आहे जे काय आहे ते. फॅन्टास्टिक. एखाद्या मुलीला मॉडेलिंग करायचं किंवा ब्युटी स्पर्धेत जायचं तर काय केलं पाहिजे तिने? सगळ्यात आधी तिने तिचे ड्रॉबॅक म्हणजे तिच्यामध्ये काय कमी आहे, तिच्यामध्ये काय गुण आहेत हे आधी समजून घेतलं पाहिजे. तिने आधी स्वतःला समजलं पाहिजे ती काय आहे. ती इतरांना कॉपी करायला जाऊ नये. ॲक्च्युली ह्या फील्डमध्ये मुलींचं हेच चुकतं की त्या समोरच्याला कॉपी करायला जातात आणि तिच्यासारखं वागायला जातात. तसं न करता आधी स्वतःत काय कमी हे समजून घ्यायला पाहिजे.
तसं तर मी डायरेक्ट मोठ्या प्लॅटफॉर्मला न जाता आधी मिसेस पुणेची स्पर्धा केली, त्यानंतर मिसेस महाराष्ट्र आणि मग मिसेस इंडिया केली. का तर माझा स्वभावच असा आहे की हळूहळू पण डेप्थमध्ये शिकायचं. म्हणजे मला ससापेक्षा कासव व्हायला का आवडतं की त्यासाठी की छोट्या छोट्या गोष्टी पण शिकून मग पुढे जायचं, कारण त्याच्यातनंच खरा आत्मविश्वास वाढतो. डायरेक्ट कधीच कुठल्याही गोष्टीला मी डायरेक्ट थर्ड स्टेप कधीच घेत नाही. स्लोली जाण्यावर जास्त बिलीव्ह करते. मुलींनी तेच करावं की जे गोष्ट जमत नाही त्याच्यावर आधी ते स्किल तिने आत्मसात करावं, त्याच्यावर प्रॅक्टिस करावी आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जावं. मग शेवटच्या स्टेपला कुठलाही प्रसंग जरी आला ना तरी तुम्ही त्यातून पुढे उभे राहता. तुमचा आत्मविश्वास कधीच डगमगत नाही. म्हणून स्वतःमध्ये आधी ते स्किल डेव्हलप, नसेल स्किल तरी काही प्रॉब्लेम नाही, स्किल आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतं, पण ते आधी तुझ्यात कितपत आहे हे समजून घे. तू आधी स्वतःला समजून घे आणि मग तू पुढे वाटचाल कर, इतरांना कॉपी न करता. बरं, ज्या महिलांना जसं तुम्हाला वातावरण मिळालं लग्न अगोदर सुद्धा आईवडिलांनी लग्न नाही वेळेवर, म्हणजे ज्या रूढी परंपरेनुसार नाही केलं, तुम्हाला शिकायला वेळ दिला, त्यानंतर सासरकडची लोक पण तुम्हाला बेस्ट मिळाली, त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. अशा बऱ्याचशा महिला आहेत, मुली आहेत, त्यांना त्यांचं पॅशन जगायचं आहे. सौंदर्य स्पर्धा गाजवायचं असेल, अजून काय त्यांना पॅशनेटेड करायचं असेल, म्युझिशियन बनायचं असेल, ॲक्टिंग करायची असेल, व्हॉट एव्हर जे काही करायचं आहे, आणि असं वातावरण नाही, तर अशा महिलांना काय संदेश द्याल? ओनली हार्डवर्क. जितकं तुम्ही जिद्द ठेवताल ते स्वप्न पंखांना बळ देताल. तुमच्या परिस्थिती कुठली असू द्या, परिस्थिती एकानंतर एक येतच राहते, पण तिथं तुमची जिद्द किंवा त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचं जे हार्डवर्क आहे ते कमी पडता कामा नये. तुम्ही तुमची वाटचाल, तुमचे जे प्रयत्न आहेत ते चालूच ठेवले पाहिजेत, ते थांबवता कामा नये. ही परिस्थिती आली म्हणून मला जमत नाही अशी कारणं न देता ती ओव्हरकम करून मी पुढे कशी जाईल हा विचार करत राहिले तर ती नक्की यशस्वी होईल. म्हणजे मला याच्यावरती एक पिक्चर आठवला, बाई पण भारी गे देवा, त्याच्यामध्ये सुद्धा ते पॅशन असतं आतमध्ये, आणि मग कुठे ना कुठे शेवटी का होईना संधी मिळतेच. असं संधीचं सोनं करायला तेच शिकलं पाहिजे. आलेली संधी ओळखता आली पाहिजे आणि तिचं सोनं करायला पाहिजे. स्वतःतले सुप्त गुण ते बाहेर काढले पाहिजेत. प्लॅटफॉर्म जर मिळाला तर नक्कीच त्याचं बेनिफिट घ्यायला पाहिजे. बरं, आज एक यशस्वी महिला म्हणून तुमच्याकडे तुमचे पॅरेंट्स बघतायत, तुमचं नवरा बघताय, तुमची मुलं बघतायत, त्यांना काय वाटतंय तुम्ही यशस्वी या ठिकाणी उंचीपर्यंत पोहोचलात? आई वडिलांना काय वाटतं, नवऱ्याला काय वाटतं, मुलांना काय वाटतं? वडिलांना तर नक्कीच समाधान असणार आहे. माझ्या गावातले मी पहिलीच डॉक्टर आहे, त्यामुळे ते एक प्रकारचं भूषणच आहे त्यांच्यासाठी की आपली मुलगी ह्या गावातली पहिली डॉक्टर आहे. आईला देखील या बाबतीत नक्कीच समाधान आहे की आपण मुलांना इतकं शिकवलं. माझी बहीणही छोटी डॉक्टर आहे, भाऊही कृषी अधिकारी आहे. आम्हाला तिघा भावंडांना खूप शिकवून, नुसतं शिकवून नाही तर योग्य संस्कार करून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व बनवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला तो नक्कीच साकार झाल्याचा त्यांना नक्कीच आनंद असणार आहे, अभिमान असणार आहे, आनंद असणार आहे. नवऱ्याचं काय? नवरा समोर तशा खूप आहेत गोष्टी पण म्हणजे वी आर हॅपी. म्हणजे एकमेकांना समजून घेणं किंवा न बोलता काय आहे ना ते कळतंय आम्हाला एकमेकांचं, की मला पुढे काय अपेक्षित किंवा काय करायचं यासाठी खूप काही बोलावं नाही लागत त्यांना. एक अर्ध वाक्य बोललं की पुढचं वाक्य त्यांना समजून जाते काय बोलायचं. तसं नाही, म्हणजे हे जे म्हणतात की वाईफची कटकट ऐकावी लागते, हे करावी लागते, तुम्ही त्यांना विचारू शकता. तसा काही प्रकार नाहीच आहे आमच्यामध्ये. जिथे त्यांची आवड आहे तिथं मी जोपासले, जिथं माझी आवड आहे तिथं त्यांनी जोपासले. कधीच बर्डन नाही, कधीच हे नाही, म्हणजे बळजबरी कधीच नाही कुठल्या गोष्टीत. म्हणजे असं नाही की मी आता अचीव केलं सगळं मग मी शांत बसले. मला खरं माझ्या वडिलांपासून एक प्रेरणा तर नक्की मिळाली की ते शेतकरी जरी असले तरी तिथले लोकल राजकारणामध्ये पण ते होते, पण ते राजकारणपेक्षा पण त्यांची ना गरीब लोकांना मदत करण्याची वृत्ती खूप होती आणि काही ना काहीतरी समाजात परिवर्तन घडून आणणं हे त्यांच्या स्वभावात होतं. आणि तोच एक नकळत संस्कार आमच्यावर घडलेला आहे की अजूनही आम्ही, म्हणजे मी जरी ग्लॅमर या फील्डमध्ये असले तरी त्याच्यामधनं सुद्धा अजूनही सर्वायकल कॅन्सर असू दे, ब्रेस्ट कॅन्सर असू दे, स्त्रियांचं जे काय आरोग्य आहे त्याविषयी किंवा आत्ताची जी किशोरवयीन ज्या मुली आहेत त्या मुलींना पाळीसंबंधी गायडन्स किंवा त्यांचे बऱ्याच शंका कुशंका असतात त्या वेगवेगळ्या शाळेमध्ये मी जाऊन फ्री लेक्चर्स डिलिव्हर करून त्यांच्या बऱ्याच क्वेरी अजूनही मी क्लिअर करते.
आणि पेजवर जरी तुम्ही पाहिलं तरी माझे सगळे व्हिडिओज हे असेच असतात की महिलांनी त्यांच्या हेल्थविषयी किती जागरूक असलं पाहिजे किंवा त्यांना किती गाईडलाईन मला देता येईल तेवढं मी देत असते. वेगवेगळे कॅम्पेन आम्ही रन करत असतो. वेगवेगळ्या स्लम एरियामध्ये जाऊन जितकी जागृती करता येईल तितकी जागृती आम्ही अजूनही करत राहतो. म्हणजे तो जो अवेअरनेस आहे की आता जवळपास सर्वायकल कॅन्सरचा आपला जवळपास एका तासामध्ये 8 लेडीज मृत्यू पावत आहेत. आत्ता 70,000 स्त्रिया वर्षाला एक्सपायर होत आहेत सर्वायकल कॅन्सरमुळे. का तर असं नाही की आपल्याकडे ते शोधण्याची काही टेस्ट नाही आहे आपल्याकडे, पण त्याच्याबद्दलची माहिती स्त्रियांना नाही आहे की सर्वायकल कॅन्सरची काय लक्षणं आहेत, ब्रेस्ट कॅन्सरची काय लक्षणं आहेत. स्त्रियांना ब्रेस्टमध्ये जरी काही लंप जाणवलं तरी कधीच ते डॉक्टरकडे जाणार नाही किंवा डिस्चार्ज जर काही ॲबनॉर्मल होत आहे तर लगेच डॉक्टरकडे कधीच नाही जाणार, त्या अंगावर काढणार. मग ज्यावेळेस अगदी ॲडव्हान्स स्टेजमध्ये तो आजार गेलेला असतो मग त्या डॉक्टरांकडे पोहोचणार. तर वेगळे वेगळे कॅम्पेन आम्ही ह्याच्यासाठीच रन करतो की त्यांना कळायला पाहिजे की आपण डॉक्टरकडे गेलं कधी पाहिजे, कुठल्या वेळेत, जेणेकरून लवकर जर ते आलं डॉक्टरांकडे तो आजार, तिचा जो काही आजार आहे तो पहिल्या स्टेजमध्येच आपण कॅच करून तिला पुढची ती जे काही ॲडव्हान्स स्टेज आहे ती वाचवू शकतो किंवा त्याच्यात ती लँडअप होण्यापासून आपण तिला वाचवू शकतो. मग हे लवकर कळण्यासाठी काय केलं पाहिजे? अवेअरनेस क्रिएट केलं पाहिजे ना. स्त्रियांमध्ये तोच अवेअरनेस नाही आहे. वगैरे काय वर्षातून एखादी केली पाहिजे असं काही? हो, जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सरच्या बाबतीत जाणून घ्यायचं की मला काय ॲबनॉर्मल तर नाही ना, किंवा डिस्चार्ज जर जातोय आणि मला जर समजून घ्यायचं आहे की आहे की नाही, तर एक पॅप्समिअर म्हणून टेस्ट असते जी दरवर्षी प्रत्येकीने केली पाहिजे. प्रत्येक लेडीजने वर्षातनं एकदा पॅप्समिअर टेस्ट केलेली पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की काही ॲबनॉर्मल सेल्स तर नाही आहेत ना, काही कॅन्सरस सेल्स जाणवतात का. जर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पुढे जाऊन आपण बायोप्सी करून लवकरच सर्वायकल कॅन्सरसारख्या आजाराचं निदान करू शकतो. की ते गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये ह्या बाबतीतची जागरूकताच आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करत राहतो. ही जी जागरूकता तुम्ही तुमच्या चॅनलद्वारे करताय ते चॅनलची नावं कळतील का आमच्या ऑडियन्सला? हो हो, इथं चॅनलचं नाव आहे, जर इंस्टाग्राम म्हणाल तर DR योगिता रोहकले, आणि जर यूट्यूब चॅनल असेल तर डॉक्टर योगिता क्लिनिक म्हणून आहे. आणि हेच जर फेसबुक पेज म्हणाल तर सेम मंगलमूर्ती हॉस्पिटल अँड डॉक्टर योगिता स्किन हेअर अँड गायनॅक क्लिनिक हे पेजचे नाव आहेत. मित्रांनो, ज्यांना कोणाला हे जे काही मॅडम समाजामध्ये अवेअरनेस आणण्याचं काम करत आहे, ज्यांच्यापर्यंत हे पोचत नाही तशा लोकांनी हे जे काही त्यांचे यूट्यूब चॅनल आहे किंवा इन्स्टा आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. महिलांनी तर नक्की करा. मॅडम, माझा असा प्रश्न आहे की तुम्ही डॉक्टर आहात, म्हणजे वर्किंग वुमन आहात, घरी तुम्हाला 2 मुलं आहेत, नवरा आहे, घरातली कामं आहेत किंवा वडेवर जे काय आहे त्याच्यावरून तुम्ही समाजसेवाही करताय, त्याला पण वेळ काढताय, तर एवढं सगळं कसं मॅनेज करता? जसं म्हणतात जिथं इच्छा असते तिथं मार्ग असतो, तसा मार्ग तर मिळतच जातो, फक्त तीव्र इच्छा पाहिजे. पण याला परफेक्ट टाइम मॅनेजमेंटच इम्पॉर्टंट आहे, हार्डवर्क इम्पॉर्टंट आहे. ते फक्त इच्छा असून चालत नाही किंवा फक्त हार्डवर्क करूनही चालत नाही, ह्याचा बॅलन्स पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. सो टाईम आणि हार्डवर्क या सगळ्या गोष्टी मॅनेज करून इच्छेला मी अजून मार्ग करून पुढे पुढे जात आहे. समाजासाठी आपलं देणं हे भाग आहे. शेवटी डॉक्टर हे एक समाजाचं प्रतिनिधित्व करतो किंवा आम्हाला बघून बरेच जण समाजामध्ये आपल्याला फॉलो करत असतात. त्याची जाणीव ठेवूनच जे काही पावलं आहे जी समाजाला मदत करतील अशी आम्ही आता उचलत आहे, म्हणजे मी स्वतः तरी. आणि प्रेरणादायी बनण्याचा नक्कीच हा प्रवास चालू ठेवू. नक्कीच. नवऱ्याची किंवा मुलांची काही कंप्लेंट वेळ देत नाही? मुलीची असते, लहान मुलीची असते शक्यतो, की मम्मी तू संडेला जर पेशंट आले तरी मी गेले तरी मग ती चिडचिड करते की मग मी एक दिवस संडे आमच्यासाठी, तो पण तू OPDला जाते का. आजकाल संडेला थोडं मी त्यांच्यासाठी देण्याचं ठरवलेलं आहे की संडेला मी शक्यतो कुठे जात नाही, आणि गेले तरी त्यांना घेऊन जाते शक्यतो. मुलंही खूप चांगली आहेत, समजूतदार आहेत, म्हणजे लहान वयात पण खूप समजून घेतात, अभ्यासही करतात, तेवढीच हुशारही आहेत ते. तुम्हाला ऑडियन्ससाठी काय संदेश द्यायचा आहे का? ऑडियन्ससाठी मी स्वतः ॲक्च्युली फिटनेस फ्रीक आहे, की मला फिटनेस ठेवायला खरंच खूप आवडतो. तर मी सगळ्यांनाही तेच सांगेल की स्वतःचा फिटनेस ठेवा. वय 40 असू दे, 50 असू दे, तुम्ही ॲक्टिव्ह राहा, योग्य लाईफस्टाईल जगा, हेल्दी आहार घ्या, आणि वरचेवर जसं वय वाढतं तसं स्क्रीनिंग टेस्ट करत जा, ब्लड टेस्ट करत जा.
खरंच आपल्या ब्लडमधली कोलेस्ट्रॉल लेवल योग्य आहे का, तुमची फक्त तब्येत किंवा वजन मेंटेन असून फायदा नाही, तर त्याच्यामधले जे काय ब्लडचे पॅरामीटर्स आहेत ते व्यवस्थित आहे का ते बघणं गरजेचं आहे. महिलांनी पण वेगळ्या वेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट, पॅप्समियर टेस्ट किंवा आपल्या गर्भाशयाशी निगडीत काही सोनोग्राफी असेल म्हणा, हे जागरूकपणे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देऊन आपलं आयुष्य हे परिपूर्णपणे जगलं पाहिजे. खूपच छान मॅडम, तुम्ही ही चर्चा अशीच चालू राहावी असं वाटतंय, पण वेळेचं भान ठेवून आपल्याला थांबवावं लागतं. पण मित्रांनो, रिअल हिरो का म्हटलं पाहिजे? मॅडमला तर साधं सोपं आहे की त्यांनी डॉक्टरकीचा पेशा सांभाळून, स्वतःचं कुटुंब सांभाळून, स्वतःची पॅशन सांभाळून समाजाचं काही देणं लागतो म्हणून ते फ्री अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा करतात. आणि रिअल हिरो म्हणजे काय हो, तर अंधारातून एका समुदायाला उजेडाकडे, प्रकाशाकडे घेऊन येतो, त्याला रिअल हिरो म्हणतात. खरोखर मॅडम, तुम्ही हे जे कार्य करताय त्याच्याबद्दल तुम्हाला सल्यूट आहे. आणि तुम्ही आमच्या भूमिकेला मान देऊन इथं आलात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद.